महाडच्या आंदोलनात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेबांचा अवमान केल्याचा आरोप भाजपने केलाय। भाजप आणि आरपीआय आव्हाडांविरोधात राज्यभरात आंदोलन करताना पाहायला मिळाले। नागपूर, सोलापूर, ठाणे, मुंबईत भाजपने आंदोलन केले। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली। तुम्ही माफी मागितली पण भाजप माझा वापर करून मनुवादाला लपवू पाहते असा आरोप आव्हाडांनी केलाय। 97 वर्षानंतर त्याच जागी मनुस्मृती जाळली गेली, त्याच जागी मनुस्मृती जाळली गेली। आमच्याकडनं चूक झाली, त्याच्याबद्दल माफी मागितली, त्याच्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल झाले। मला फाशी द्या, मला फाशी द्या। मी मनुस्मृती आणि मनुवादाच्या, सनातनी मनुवादाच्या विरोधात उभा राहणार। माझ्या हातनं चूक झाली, त्याबद्दल मी जे काही बोलायचं ते बोललो। आंबेडकरी जनतेची, आंबेडकरी जनता म्हणजे आंबेडकरी जनता नाही, आंबेडकरांवर प्रेम करणारे समाजातल्या सर्व स्तरावरती माणसं आहेत, त्या सगळ्यांची माफी पण मागितली। कोश्यारींनी माफी मागितली होती का जेव्हा ते महात्मा फुलेंबद्दल बोलले होते? चंद्रकांत पाटलांनी माफी मागितली होती का जेव्हा ते शिवाजी महाराजांबद्दल बोलले होते? ये 12 साल के बच्चे क्या करते होंगे याचा अर्थ काय होतो? मग त्यांना कोण बोलायला गेलं नाही बीजेपी वाले की तुम्ही क्या बोल रहे हैं ज्योतिबा फुले के बारे में? एकीकडे आव्हाडांकडून भाजपने राज्यभरात आव्हाडांविरोधात भाजपने राज्यभरात आंदोलन केलं, तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी मात्र जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली। त्यांनी चुकून पोस्टर फाडलं, त्यानंतर माफी देखील मागितली असं भुजबळ म्हणाले। यावरून आता भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी भुजबळांवर टीका केली। असं आहे, जितेंद्र आव्हाड एका चांगल्या भावनेने तिथे गेले, काही झाली असेल, काही झालं असेल, पण त्यांची भावना चांगली होती की मनुस्मृती जाळली पाहिजे, त्याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही। परंतु चुकून त्यांनी जे आहे बाबासाहेबांचा फोटो असलेले जे काही पोस्टर्स होते त्याच्यावर आणखी काय होतं मला काही कळत दिसत नाही अजून, पण त्यांनी फाडलं असं आणि ते चित्र तिकडे लोकांच्या समोर केलं आणि फाडलं, काय आहे ते पण पाहिलं नाही त्यांनी, आणि सगळ्यांनी ते तसंच त्याचं अनुकरण केलं। पण त्यांनी जे आहे नंतर माफीसुद्धा मागितली। मला असं वाटतं की त्यांची भावना जी आहेत आपण लक्षात घेतली पाहिजे। केवळ ते आमच्या विरोधी पक्षातले आहेत म्हणून त्यांना त्यांच्यावर टीका करण्यात काही अर्थ नाही। पुरोगामित्वाचा ढोल बडवणारे भुजबळ साहेब अशा प्रकारे त्यांची भूमिका परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यानंतर फाडणाऱ्याच्या बाबतीनं सहानुभूती व्यक्त करणं हे दुर्दैवी आहे। त्याच्यामुळे मला वाटतं भुजबळ साहेबांनी अशा प्रकारची भूमिका घेणं योग्य नाहीये, कारण परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर हे तमाम देशवासियांचं श्रद्धास्थान दैवत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।